सोलापूरकर, कधी तुम्ही मासे आणि जाळे पाहिलेले आहेत का? म्हणजे जाळ्यात ज्या पद्धतीने मासे अलगदरित्या त्या मच्छीमाराच्या अडकतात, तशाच पद्धतीने काहीसा प्रकार सोलापुरात गेल्या काही वर्षांपासून, काही महिन्यांपासून घडत आहे. अनेक जण पैशाच्या आर्थिक लालसेपोटी, बळीपोटी, आमिषापोटी मोठमोठ्या अशा जाळ्यात अडकत राहतात आणि आपलं आर्थिक नुकसान करून घेत असतात. परंतु अनेक वेळा असंही घडतंय की आपलं आर्थिक नुकसान हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा झालेलं असतंय. आता तुम्ही म्हणाल मासा आणि जाळं आणि मच्छीमार हा काय प्रकार मी घेऊन आलेलो आहे. परंतु आता थेट मुद्द्यावर येतो. झालं असं की सोलापूर शहरात आपण नेहमीच बघत असाल की वृत्तपत्रामध्ये, दैनिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीविषयक जाहिराती येत असतात आणि त्या दैनिकांच्या मार्फत किंवा वृत्तपत्रधारकांच्या मार्फत वेळोवेळी आपल्याला हे सुद्धा सांगितलं जातं आहे की आम्ही जे जाहिरात करतोय, छोटी जाहिरात असो किंवा एखाद्या नोकरीविषयक जाहिरात असो, त्या जाहिरातीचं आमचं काहीही देणं घेणं नसतं. तुम्ही स्वतःहून त्याविषयी चौकशी करूनच नोकरी करावी. होय, आता सोलापुरात अशीच एक घटना घडलेली आहे की ज्याच्यामुळं जवळपास 60 ते 70 मुलामुलींची आर्थिक फसवणूक झाल्याचं सध्या उघड झालेलं आहे. सोलापूर शहरातील विजापूर रोड परिसरात असलेल्या वनवसाहतीसमोर, म्हणजेच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अगदी समोर एक 2 मजली इमारत आहे. त्या 2 मजली बिल्डिंग इमारतीमध्ये एक डाटा सेंटरचं काम करायला ऑफिस थाटण्यात आलेलं होतं, ज्याचं नाव होतं समर्थ सॉफ्टेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. जेव्हा मी या कंपनीविषयी माहिती घेतलं तर या कंपनीचा पत्ता निघाला CBD बेलापूरचा आणि त्याचं मालकाचं नाव निघालं महेश दंडवते. आता सोलापुरात घडलं असं की या कंपनीची छोटी जाहिरात एका वृत्तपत्रामध्ये आली असेल, दैनिकांमध्ये आली असेल आणि त्याला वाचून कॉलेजच्या तरुणी मुलं मुली किंवा जे बेकार आहेत, सुशिक्षित आहेत परंतु जॉबच्या प्रतीक्षेत आहेत, एखादा जॉब मिळावा आणि आपलं घरखर्च चालावं याच्या ज्या प्रतीक्षेत या आशेनं काही मुलं आणि मुली या जाहिरातीला बळी पडले आणि जाहिरात पाहून ते सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अगदी समोर असलेल्या कंपनीच्या या ऑफिसमध्ये गेले आणि तिथं त्यांना जॉब देखील लागला. परंतु जॉब अशा पद्धतीचा होता, डाटा एंट्रीचा. समर्थ सॉफ्टेक सोल्युशन कंपनी ही जी आहे, टोल प्लाझावरती जे गाड्या ये जा करतात त्याचं सर्वे करण्याचं, त्याचं काउंटिंग करण्याचं जॉब या मुलामुलींना दिलेलं होतं. तर या ठिकाणी आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा आम्हाला सुद्धा या ठिकाणी 50-60 पेक्षा जास्त कॉम्प्युटर, हार्ड डिस्क, CCTV कॅमेऱ्याच्या DVR हे दिसून आलेले आहेत. त्याचं झालं असं की या मुलामुलींना गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून पगार दिला जात नाही आहे. प्रत्येकाला दिवसाला 8 तासाच्या ड्युटीला 2 शिफ्टमध्ये ही कंपनी चालायची, डाटा एंट्रीचं काम या ऑफिसमधून चालायचं. त्या ठिकाणी 240 रुपये 8 तासाच्या ड्युटीला मिळत होते. परंतु मागच्या 5 ते 6 महिन्यांपासून त्यांचा पगार मिळालेला नाही आहे. म्हणजेच की प्रत्येक इथल्या जॉब करणाऱ्या मुलांचा किंवा मुलींचं जवळपास 30,000-35,000 रुपये ही कंपनी देणार आहे. सध्या हे ऑफिस पूर्णपणे मोकळ्या अवस्थेत आहे. सांगायचं उद्दिष्ट असं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची जाहिरात वाचून अशा पद्धतीने बळी पडू नका. अशा पद्धतींचे कंपन्या ज्या आहेत ते कुठल्याही पद्धतीने आम्ही जॉब मिळवून देतो, आम्ही नोकरी मिळवून देतो असं सांगून तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अलगदरित्या अडकून घेतात आणि तुमची आर्थिक फसवणूक करत असतात. गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून या मुलामुलींचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. ते जॉब करत होते, वेळोवेळी पगार मागितलेला असताना सुद्धा त्यांना पगार देण्यात आलेला नाही आहे. आता आपण या बाबतीत जे मुलं आणि मुली आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मी सृष्टी वाले बोलते. आम्ही समर्थ सॉफ्टेकमध्ये काम करतो ऑपरेटर म्हणून. तर आम्हाला पेपरमध्ये न्यूज आली होती की ऑपरेटरची गरज आहे. त्यामुळे आम्ही इथे येऊन चौकशी करून आम्ही ऑफिसला जॉईन झालो. तर इथे जॉईन होण्यापूर्वी सांगितलं होतं की महिना ते 1.5 महिन्यानंतर पेमेंट होईल. पण 1-2 महिन्याची दिले पेमेंट, पण नंतरनं खूप लेट व्हायला लागलं आहे. आता ऑगस्टची पेमेंटसाठी आम्ही यायला लागलो. आम्हाला ऑगस्टची पेमेंट आणखी मिळालेली नाही आहे. 4 ते 5 महिने झाले आम्हाला पेमेंटचं काहीसुद्धा मिळालेलं नाही आहे. तर तारखेवर तारखे दिल्या जातात. आमचे मॅनेजर सचिन सर, त्यांना आम्ही कॉल करायला सांगतो वरती, तर त्यांचाही कॉल घेत नाहीत, त्यांनासुद्धा काही रिस्पॉन्स देत नाहीत. आम्ही स्वतःवर कॉल केलो तरी आम्हालाही कोण एवढा रिस्पॉन्स दिला नाही. फक्त आम्हाला एवढं सांगितलं गेलं की 6 तारखेच्या आत काही होऊन पेमेंट केलं जाईल. आता आज आम्ही 6 तारखे आलोय तर आम्हाला म्हणतात की आणखी 5 ते 6 दिवस थांबलं जाईल. कंपनी कशाची आहे? काय होतं काम इथं? इथं डेटा ऑपरेटरचं काम आहे. कशाचं म्हणजे डेटा ऑपरेटिंग कशाचं? विविध प्रकारचं असतं. हा, टोल नाक्यावरचे जे गाड्या असतात ते काउंटिंग करायचं आमचं काम आहे. तर ते काम आहे. आम्ही इथं सगळ्यांना गरज आहे. काही जण स्टुडंट आहेत,
काय सगळ्यांची घरची जी परिस्थिती आहे ती चांगली नाही आहे, त्यामुळे इथं काम करायला एखादा येतो. प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून जॉब मिळवलाय का तुम्ही हे हा का डायरेक्ट पेपर मध्ये जाहिरात आलेली होती? हा पेपरमध्ये जाहिरात आली हा. होती. ते इथूनच आलेली होती. इंटरव्ह्यू इथंच दिलाय का तुम्ही? हो हो हा. इथंच दिलाय आम्ही इंटरव्ह्यू. अच्छा. किती पेमेंट वगैरे ठरवलेलं होतं? पेमेंट दिवसा 8 तास केले की 240 रुपये आम्हाला मिळतात. दिवसाला? हो. आणि आता किती महिने झाले पगार मिळत नाहीये? ऑगस्ट पासून 4 ते 5 महिने झाले आम्हाला पेमेंटचं नाव सुद्धा काढलं नाहीये. शुभम गायकवाड आहे सर, समर सॉफ्टवेअरमध्ये कामाला सर. गेले 6 महिने आम्हाला पेमेंट द्यायचे सर, आणि जेव्हा पण आम्ही पेमेंट मागता आला तरी पण आम्हाला पेमेंट काय द्यायची त्यांची तयारी नाही. फोन लावलं तर उद्या परवा दिवशी असं म्हणत होते. मग आता मेन सरांना मी ऑफिसमध्ये आला. आता मेन सरांना मी फोन लावला. ते मेन सर काय म्हणतात माहिती आहे का, तुम्हाला काय करायचं ते ऑफिसमधलं पेमेंट मागितलं तुम्हाला काय करायचं करून घ्या. आता ऑफिसमध्ये काय साहित्य वगैरे ते काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑफिसमध्ये पीसी आहे आता, हा ते घेऊन जा, तुम्हाला काय करायचं ते करा. मग जर आम्ही घेऊन गेला मग आमच्या अंगावर कंप्लीट होईल सर. हा. तुमचे ते सर कुठले आहेत? सोलापूरचे का कुठले? मुंबईचे सर. म्हणजे तुम्ही ते इथं असायचे का, बसायचे का? नाही कधी कधी बसत होते सर, फोनवरच तुमचा जास्त हा. संपर्क आहे का? फोनवरच. आता तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे मग? आमचं म्हणणं काय माहिती सर, आता गेलं बिलं तर कॉम्प्युटरचं काय गेलं हा. तर आमची जिम्मेदारी नाही. म्हणजे तुम्हाला पगार तर हवाय? आम्हाला पगार हवा. इथलं काय गेलं सामान बिमान साहित्य काय जाईल पण ते आमची जिम्मेदारी नाही. ठीक.